महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे। उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने पक्ष नेतृत्वासमोर आव्हान उभं राहिल्याने नेत्यांकडून डॅमेज कंट्रोल सुरू आहे। उमेदवारी मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने भाजपाने बंडखोर आणि नाराज कार्यकर्त्यांना माघार घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। बहुतांशी अपक्षांनी नेत्यांची विनंती मान्य करत माघार घेण्याचं आश्वासन दिलं असल्याचं सांगण्यात आलं। महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 78 जागांसाठी 529 इच्छुकांनी भाजपकडे मुलाखत दिली होती। त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने अनेकांना धक्का बसणार हे स्पष्ट होतं। उमेदवारी न मिळालेले नाराज झाले। निष्ठेचे फळ हेच काय असा त्रागा करत काहींनी अन्य पक्षांची उमेदवारी घेतली तर काहींना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली। अपक्षांची भाऊ गर्दी झाली आहे। या अपक्षांमध्ये प्रामुख्याने भाजप नाराजांची संख्या मोठी आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही। शिवाय काही जण नाराज होऊन घरात बसलेत। पक्ष कार्यालय पक्षाच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसत नाहीत। या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजप नेत्यांनी डॅमेज कंट्रोल मोहीम राबवली। आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांनी नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। गुरुवारी दिवसभरात अपक्ष आणि नाराज 63 कार्यकर्त्यांची घरी जाऊन भेट घेतली। त्यांच्याशी थेट संवाद साधला। यापुढील काळात पक्षाकडून निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न होईल असं सांगण्यात आले। या भेटींमध्ये उमेदवारी वाटपातील गैरसमज, अडचणींवर चर्चा करण्यात आली। दरम्यान या संवादानंतर अनेक नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामात पुन्हा सक्रिय होण्याचं आश्वासन दिले।